नमस्कार. विष्णू सहस्त्रनामाचं सार जाणून घेण्याच्या या प्रवाहाला आपण असंच चालू ठेवतो आहोत. यावेळेला आपण पुढची 4 श्लोक सलग घेणार आहोत. म्हणजे पहिल्या 2 भागामध्ये 4-4 घेतली होती, त्यानंतर आपण 3-3 वर आलो होतो. आता परत 4 श्लोक आपण सलग घेतोय आणि या 4 श्लोकांमध्ये सुद्धा श्लोकनिहाय नावांचा रसग्रहण आपण करणार आहोत. म्हणजे नुसतं आपण पहिले काय करायचो, 3 श्लोक, 3 श्लोकातली 30 नावं आणि त्याला बघत बघत पुढे जायचो. तसं नाही करणार आपण. आता 1 श्लोक त्यातली नावं असा विचार करत आपण पुढे सरकणार आहोत. तेव्हा सुरुवातीला 4 श्लोक ऐका. अग्रणीर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वधृग्विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः. या 4 श्लोकामधला पहिला श्लोक तुम्हाला मी परत ऐकवणार नाही आहे, त्यानंतरचे ऐकवतो, कारण आपल्या डोक्यात ते श्लोक बसलेले आहेत. यातली नावं काय काय आहेत या श्लोकामध्ये, कोणकोणती नावं ईश्वराला दिलेली आहेत. 218 ते 227 ही त्याची नावांची क्रमसंगती आहे बरं का, हे लक्षात ठेवा. पहिल्यांदा त्यातली नावं आहेत अग्रणी, ग्रामणी, श्रीमान, न्याय, नेता, समीरण, सहस्त्रमूर्धा, विश्वात्मा, सहस्त्राक्ष आणि सहस्त्रपात. एवढी सगळी नावं त्याच्यामध्ये आहेत. आता या सगळ्याच्यामध्ये नेता हे एक नाव परत आलं आहे. नेता हे नाव परत आलं आहे. ते परत का आलं आहे त्याचा आपण विचार करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा अग्रणी म्हणजे काय, या श्लोकाचा अर्थ काय ते तुम्हाला पूर्ण सांगतो. मुमुक्षूंना उत्तम पदावर नेणारा, सगळ्या मुमुक्षूंना, ज्यांना आपल्या मोक्षाची वाट हवी आहे त्या मुमुक्षूंना उत्तम पदावर घेऊन जाणारा, सर्व भूत समुदायाचा नेता, ज्याचं शरीर अतिशय कांतीसंपन्न आहे, सर्व प्रमाणांचा आधारभूत आहे. आपण जे जे प्रमाण देतो त्या प्रमाणांचा आधारभूत असलेला तर्क जिथे असतो त्याला न्याय म्हणतात. हे सूत्र घेऊन जगतस्वरूपाचे यंत्र जो चालवितो, जहाजाचे सुकानुधारी होतो आणि सर्वांना समान प्रेरणा देतो, असा तो आहे. या श्लोकाच्या मधली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. यातला दुसरा अर्धश्लोक जो आहे ना, दुसरा श्लोक, यातली दुसरी ओळ जी आहे, ती ओळ नीट लक्षात घ्या. ती कुठे आहे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही जर ती परत एकदा डोळ्याखालून घातली, म्हणजे मी तर आत्ता ती ओळ तुम्हाला परत ऐकवतो. पहिल्या श्लोकातली दुसरी ओळ ती ऐका. सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात्. ही कुठे आहे? ही ओळ तुम्हाला सापडेल पुरुष सूक्तामध्ये. अशाला अशी पुरुष सूक्तात ती ओळ घेतलेली आहे आणि ज्यात म्हटलं आहे, हजारो मस्तके आणि जिव्हा असलेला विश्वाचा आत्मा, हजारो मुखांमुळे, हजारो डोळे आणि हजारो ज्याला पाय आहेत असा. म्हणजे सहस्त्रमूर्धा, विश्वात्मा, सहस्त्राक्ष आणि सहस्त्रपात अशी त्याची नावं आहेत. अग्रणी म्हणजे मुमुक्षूंना उत्तम पदावर नेणारा, वर नेणारा, अग्रभागी ठेवणारा तो अग्रणी. ग्रामणी म्हणजे भूतसमुदायाचा नेता. त्यानंतर श्रीमान म्हणजे अतिशय कांतीसंपन्न आहे असा तो. आपण श्रीमान म्हणजे पहिल्यांदा लक्ष्मीचा वास असेला बघितला. श्रीमान म्हणजे कांतीसंपन्न असलेला, न्याय असलेला जो नेता आहे. हे नेता म्हणजे सगळ्या जगाला प्रेरणा देणारा म्हणून नेता, समीरण म्हणून तो नेता. असा तो सुकाणुधारी आहे, त्याच्या हाती सुकाणू आहे म्हणून तो नेता. ज्याची हजारो मस्तके आहेत, त्याच्या हजारो जीवा आहेत हजारो मस्तकांच्यामुळे. तो विश्वाचा आत्मा आहे आणि त्याच्या हजारो मुख आणि हजारो जीवासोबत हजारो डोळे असतील आणि ज्याला हजारो पाय आहेत. आपण आधी बघितलं होतं. तो सर्वव्यापक आहे. तो सर्व दिशांना बघणार आहे. तो सर्व दिशांना पोहोचू शकणार आहे म्हणून त्या हजारो पाय पण आहेत. असा तो पुरुष सूक्तामध्ये वर्णिल्याप्रमाणे
योगायोगाने पुरुष सूक्त आणि महाभारतातल्या या नामसहस्त्रामध्ये तुम्हाला सारखाच उल्लेख आढळेल. तो असा हजारो मस्तकांनी, हजारो डोळ्यांनी, हजारो हातांनी आणि हजारो पायांनी या विश्वाचं कल्याण करणार आहे. आता यातला श्रीमान 2 वेळेला येऊन गेला आहे आणि नेता हा शब्द 2 वेळेला येऊन गेला आहे. इथे तो नीतीचा नेता या अर्थाने आहे, व्यक्तीचा नेता म्हणून नव्हे, नीतीचा नेता आहे. आणि तो श्रीमान सत्ता, संपत्ती आणि शोभा या सगळ्यांचा प्रमुख आहे, या सगळ्यांना धारण करणार आहे, असा यातला भेद आहे. आता पुढचा श्लोक ऐकूया. आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः संप्रमर्दनः अहः संवर्तको बन्हिरनिलो धरणीधरः. या श्लोकातली नावं काय काय आहेत? आवर्तन, निवृत्तात्मा, संवृत, संप्रमर्दन, अहसंवर्तक, वणी, अनिल आणि धरणीधर ही त्याची या श्लोकातली नावं आहेत. संसार चक्र चालविण्याचा स्वभाव असलेला आवर्तन. आवर्तन म्हणजे काय? पुन्हा पुन्हा होणे. आवर्तन. आपण एक श्लोक म्हणतो, आवर्तनं करतो. 21 आवर्तनं, 51 आवर्तनं, 1000 आवर्तनं. आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा करणे. तसं हे संसार चक्र आहे आणि या संसार चक्र चालविण्याचा स्वभाव असलेला चक्र आहे, तर पुन्हा पुन्हा तिथे येणार ना. हे चालविण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो आवर्तन आहे. निवृत्तात्मा संसार बंधनातून मुक्त आहे, या सगळ्या संसाराच्या बंधनातून तो मुक्त आहे. संवृत आपल्याच योगमायेने झाकलेला आहे, आपल्या रौद्र रूपाने सर्वांचे मर्दन करणारा आहे म्हणजे संप्रमर्दन. आपल्या रौद्र रूपानं मर्दन करणारा म्हणजे संप्रमर्दन. यातलं मर्दन हा शब्द जरा नीट घ्यायचा आहे, म्हणजे लगेच तैलमर्दन, मसाज करणारा असं नव्हे. आपल्या रौद्र रूपाने जो दुष्टांचं मर्दन करतो तो संप्रमर्दन. आता यातला अहंसंवर्तक हा जो शब्द आहे तो नीट लक्षात घ्या काय तो. आता हा सूर्य रूपाने जे चक्र चालतं, दिवस रात्र दिवस रात्र, तो दिवस रात्र करणारा हाच आहे. सूर्य उगवला, सूर्य मावळला असं जे म्हणतो ना आपण, तो जे सृष्टीचं चक्र चालतं आहे, सूर्याचं चक्र नाही, या सृष्टीचं चक्र चालतं आहे आणि त्या चक्राला चालविणारा हा संवर्तक आहे. वणी, वणी पेटवावा, अग्नी पेटवावा. वणी म्हणजे अग्नी असा साधारणतः अर्थ आपण घेतो. हा अग्नी आग लावणारा अग्नी नाही आहे, म्हणजे उगा आपली पेटवली, काडी लावली, पेटला आणि त्याला वणी म्हणायचं नाही. वणी चेतवावा असा शब्द येतो आपल्याकडं मराठी साहित्यामध्ये. वणी म्हणजे काय? अग्नी आहे खरं आहे, तो चेतवावा पण कसा आहे? यज्ञ समर्पित वस्तूंना ग्रहण करणारा अग्नी. तो नुसती आग नाही आहे, नुसता विस्तव नाही आहे, तो वाटेल ते जाळत सुटणारा नाही आहे. तो यज्ञात समर्पित केलेल्या आहुतींना जो स्वीकारतो तो अग्नी आहे, त्याला वणी म्हणतात. समर्पित वस्तूचा स्वीकार करून तेजपुंज राहणारा अग्नी जो असतो यज्ञामधला तो. आणि यज्ञ लोकांच्या भल्यासाठी असतो, कल्याणासाठीचा असतो. आणि कल्याणासाठी जे तप करतात ते तप आहे, बाकीचे सगळे ताप आहेत. हे आपण मागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. अनिल, अनादी आणि पवन या सगळ्यांना धारण करणारा, पृथ्वीला धारण करणारा तो धरणीधर आहे, हे लक्षात ठेवायचं. हा त्याचा अर्थ आहे. पुढचा श्लोक आपण ऐकणार आहोत, ज्याच्यामध्ये 236 ते 245 इतकी नावं येतात. साधारण 4 आणि 5, 9 नावांचा समावेश असलेला हा श्लोक आहे. तो पहिल्यांदा ऐका. सुप्रसादः प्रसन्नात्मा विश्वभृग्विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः. ऐकला? यातली नावं कुठली कुठली आहेत? सुप्रसाद, प्रसन्नात्मा, विश्वधृक, विश्वभुक, विभू, सत्कर्ता, सत्कृत, साधू, जन्हू, नारायण, नर. आता या सगळ्यांचे अर्थ काय आहेत? उत्तम कृपा करणारा सुप्रसाद. प्रसाद उत्तमच असतो. पूजा करावी, अभिषेक करावा, आरती करावी आणि मग प्रसाद घ्यावा. प्रसाद काय आहे? उत्तम भावनेने दिलेली गोष्ट आहे ती ईश्वराने. सगळं केल्यानंतर जे मिळतं, उत्तम कृपा करणारा असा तो प्रसाद.
प्रसन्नात्मा म्हणजे करुणार्द्र आहे. करुणार्द्र आहे, नुसती करुणा नाही, त्याला आर्द्रता आवश्यक आहे. आर्द्रता, ओलावा. ज्या करुणेला ओलावा नसतो ना, ती करुणा खोटी असते. त्यामुळे तो करुणार्द्र आहे. करुण आर्द्रता असलेला, जगदाधार आहे, विश्वाचे रक्षण करणारा आहे, विविध रूपाने प्रकट होणारा आहे, जलात शयन करणारा आहे जनू. आणि पुढे नारायण हा शब्द आहे. नारायण काय? भक्तांना परमधामात घेऊन जाणारा. भक्तांना परमधामात घेऊन जाणारा. नारायण म्हणजे जो घेऊन जातो तिकडे परलोक, त्याच्या धामात, आणि तिथे गेल्यावर सगळं शांत असतं. तो भक्तांना परधामात घेऊन जाणारा आणि नर योग्य न्याय देणारा, असा त्याचं आणखी काही नाव आहेत. पुढचा श्लोक आपण ऐकूया. असंख्येजो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसंकल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः. ऐकला? आता यातली नावं फार छान आहेत, जरा ती बघूया. असंख्येय, अप्रमेय आत्मा, विशिष्ट, शिष्टकृत, शुची, सिद्धार्थ, सिद्धसंकल्प, सिद्धी आणि सिद्धिसाधन. आणि याचा साधा सरळ अर्थ असा होतो, ज्याच्यात नामरूप नाही, ज्याच्यात नाम रूप दिसणं यात असा कसलाही भेद नाही, असा, ज्याच्या स्वरूपाचे मोजमाप करता येत नाही. अप्रमेय आत्मा, अप्रमेय आपण बघितलं, इथे अप्रमेय आत्मा आहे. ज्याच्या स्वरूपाचं मोजमाप करता येत नाही असा आत्मा. त्यानंतर सर्वोत्कृष्ट शासनकर्ता, विशिष्ट शिष्टकृत, शुची, शुद्धता, सिद्धार्थ, सिद्धसंकल्प आणि सिद्धिसाधन म्हणजे सर्व कर्माचे फळ देणाऱ्या सिद्धींचा तो दाता आहे. हा सिद्धी हा आहे. आणि सिद्धिसाधन अशा दाता असणाऱ्यांच्यासाठी तो जी साधनं उपलब्ध करून देतो तो सिद्धिसाधन पण आहे. त्यामुळं या सगळ्या आपण जवळपास 250च्या वर 255 नावांच्यापर्यंत गेलेलो आहोत. पुढच्या भागामध्ये अजून काही 4 श्लोकांची नावं आपण बघूया. आपण बघत आहातच, मला कल्पना आहे. आपण याकडे लक्ष देत आहात, बघत आहात, आनंद घेत आहात. त्रुटी आहेत त्याही सांगत आहात. सांगत राहा, बघत राहा. या पूर्ण पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याला ही सहस्त्रनाम पूर्ण करायची आहेत. त्यामुळं कधी 3 तर कधी 4 श्लोक घेऊन आपण ते पूर्ण करणार आहोत. नमस्कार.